हॅलो नमस्कार. बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे परत मी आलो न्यूयॉर्कमध्ये आणि इतकी थंडी आहे. तर इथून न्यूयॉर्कमधून परत मला जायचं वॉशिंग्टनला एक दिवसाच्या साठी. इतकी थंडी आपल्याला अनुभव नाही आहे. जवळपास 0 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर गेलं आहे. पूर्ण गारठून गेलो आहे, कळत नाही काय करावं. चला तर मी निघालो आता वॉशिंग्टनला. आता म्हटलं ट्रेनची जर्नी परत दाखवू तुम्हाला. छान इतके मस्त क्लायमेट आहे आणि असा हा व्ह्यू बघून फार मजा येते. चला तर फायनली वॉशिंग्टनला मी पोचलो आहे. इथे जरासं बरं वाटतं कारण टेम्परेचर इतकं फार थंड नाही आहे. 5 डिग्रीच्या आसपास आहे. न्यूयॉर्कमध्ये 0 आणि -1 चाललं होतं. पटदिशी भूक लागली पण जरासं म्हटलं रूममध्ये चेक इन करावं. रूममध्ये चेक इन केलं. ही रूम अशी आहे, प्रिटी डिसेंट आहे. न्यूयॉर्कसारखी नाही आहे पण इथं मला व्ह्यू छान वाटला. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो बाहेर. असं खिडकीमधून बघितल्यानंतर मस्त छान रोड दिसतो आणि बाहेर बघायला छान वाटतं, रिफ्रेशिंग वाटतं. क्लायमेट पण मस्त आहे. जरासं फ्रेश होऊन म्हटलं वॉकला जाऊयात. पण भूक पण लागली, तर वॉक करून लगेच जीवूयात आपण. ही कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे. माझ्या हॉटेलच्या बाजूलाच आहे युनिव्हर्सिटी. फेमस युनिव्हर्सिटी आहे इथली कोलंबिया. त्यामुळे बऱ्यापैकी प्रोफेसर राहतात, स्टुडंट राहतात. इथे अपार्टमेंट पण छान आहेत. फार उंच अपार्टमेंट नाही आहेत. असे छान डिसेंट आहेत. क्लीन नीट मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे वॉकला फारच मजा येते. भूक लागली. चला समोर एक इंडियन रेस्टॉरंट मिळालं मला. लकीली व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आहे. इतके छान रिप्रेझेंटेशन आहे त्यांनी दिले. पटदिशी खाऊन घेऊयात. जेवल्यानंतर म्हटलं फेरफटका मारावं म्हणून वॉकला बाहेर आलो आहे. मस्त आहे पण छान वाटतं ओव्हरऑल वातावरण. जरा असं झोपून उठल्यानंतर सकाळी बघितलं व्ह्यू. क्लायमेट छान आहे. पटदिशी आवरून पण मला निघायचं इव्हेंटला. अशी रूम माझी मेस्सी झालेली आहे. पटदिशी आवरून निघावं म्हटलं. क्लायमेट बघूया जरा असं बाहेर. थोडासा पाऊस पडून गेला वाटतं रात्री. तर इथलं काय क्लायमेट कळत नाही. आत्ता ऊन आहे, रात्री पाऊस पडला, संध्याकाळी आलो त्यावेळेस थंडी वाजत होती. आय डोंट नो व्हॉट्स गोईंग ऑन. एनिवेज सकाळी ऊन पडले छान, त्यामुळे वॉक करायला तर मजा येते. मला पटदिशी एका इव्हेंटमध्ये जायचं आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला. बाय.